ते म्हणजे प्रत्येक वेळेला सारखं व्यसन 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 हॅमरिंग चाललंय आपल्या डोक्यावर. काय म्हणतो विराज, कसा आहेस? ओके. अनिरुद्ध, ओके ओके. थोडे साहेब, तर वेगळा विषय म्हणजे असा की बऱ्याचदा आपण कळत नकळत भावनांच्या ओघात वाहवत जातो आणि त्यावेळेला कदाचित असा एक समज होतो की माझ्याविषयी बाहेर काहीतरी वेगळं बोललं जातंय. म्हणून मी आज म्हटलं आज माझ्याविषयीचा एक 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 छोटासा एक्सपिरियन्स शेअर करावा. काही दिवसापूर्वी माझं अकाउंट जे आहे ते हॅक झालं. माझा मोबाईलच हॅक झाला. त्या मोबाईलमधनं जेवढी कॉन्टॅक्ट लिस्ट होती ती सगळी कॉन्टॅक्ट लिस्ट समोरच्या हॅकरनी गायब केली म्हणजे स्वतःकडे कॉपी करून घेतली. माझे जेवढे फोटोज होते, म्हणजे काय काय होते, काय काय गोष्टी होत्या, पर्सनल डॉक्युमेंट्स होते, ते पर्सनल डॉक्युमेंट सुद्धा हॅक केल्या गेल्या. मग हे या सगळ्या गोष्टीमधनं मी एकदम मला तर मी कधी एवढ्या गोष्टी माइंड करत नाही कुठल्या गोष्टीचं, म्हणजे मला माहित पण नाही की या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. नंतर अचानक एक बाहेरच्या देशातनं फोन आला की आपने लोन लिया है, वो लोन का रिपेमेंट बाकी है, उसका रिपेमेंट कर दो. मी विचारात पडलो, मी कुठलं लोन घेतलंय, मला काही आठवेना. मला आठवतच नव्हतं लोन कुठलं घेतलंय. मी त्याला विचारलं, बाबा कौन लोन है? तो म्हणला हैप्पी वॉलेट नाम का कोई तो एक लोन का स्कीम है, उस लोन का अमाउंट क्या है? लोन का अमाउंट 3,000. मैं बोला मेरा ऐसा कोई लोन है ही नहीं, मैंने किसी से ऐसे हैप्पी वॉलेट नाम से मैंने कभी लोन लिया ही नहीं. तो वो फोन मैंने रख दिया. मी तो फोन ठेवून दिला. त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी परत कॉल आला, मेसेज आला व्हॉट्सअपला की तुमचे हे फोटो, हे तुमचे डॉक्युमेंट्स आणि ही तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट पुढच्या 10 मिनिटात आम्ही पाठवलेल्या लिंकवर तुम्ही जर पाठवले नाहीत तर आम्ही हे सगळ्यांना प्रसारित करू, सबको भेज देंगे. मैं बोला यार मैंने एक तो लोन लिया नहीं है. अगर बैंक का रिकवरी का कोई एजेंट है तो अगर वो मैं रिस्पॉन्ड नहीं कर रहा था तो बात अलग है, वो मुझे आकर मिलेगा, लेकिन वो डायरेक्टली कॉन्टैक्ट लिस्ट में भेजने की बात कर रहा है. तो उसने देखा कि मैं ज्यादातर किनके इनके कॉन्टॅक्ट में हूं, तो ऐसे सभी लोगों को उसने अशा सगळ्या लोकांना त्याने पाठवायला सुरुवात केली. आणि नंतर मला परत फोन करायला सुरुवात केली की अभी और लोगों को भेजूंगा, आप पैसे भर दो. मैं बोला यार ये क्या हो रहा है, कुछ समझ में नहीं आ रहा है, ये क्या कौन सा लोन है, क्या लोन है. और बाकी जिसको जिसको मैसेज गया वो मुझे आकर पूछ रहा है कि अरे यार ये मुझे ऐसा ऐसा मैसेज आया है तेरे बारे में. तो जनरली हम लोग जब फेसबुक यूज करते हैं, इंस्टाग्राम यूज करते हैं, तब हमको बहुत सारे मोटिवेशनल लाइंस अपने नजर के सामने आते हैं. आपके बारे में दुनिया बात करने लगे तो समझ लो तरक्की कर रहे हो. तो मैं भी वो मोटिवेशन लाइन सोच के हाँ यार चलो बात कर रहे हैं सब लोग, अच्छी बात है. बाद में मैंने सोचा कि नाम तो बदनाम उसका ही होता है जिसका कोई नाम हो. तो ये सब चीजें, हे सगळी वाक्य मला माहिती आहेत, तरी पण जेव्हा त्या प्रसंगात आपण जेव्हा असतो ना त्या प्रसंगामध्ये डोकं चालत नाही. काय करायचं काय करायचं काय करायचं काय करायचं. तर मी तज्ज्ञाची मदत घेतली आणि तज्ज्ञाची मदत घेऊन त्याला असं सांगितलं असा असा विषय आहे. तर त्याने सांगितलं फेसबुकला व्हॉट्सअपला जेवढे तुझे कॉन्टॅक्ट आहेत त्यांना सगळ्यांना सांग की बाबा तुझा नंबर हॅक झालाय. आणि असं म्हणतात की बाबा आपण सगळ्या दृष्टीने सिक्युअर असलो की काही प्रॉब्लेम नाही, पण पोलिसांनी एक मला त्यावेळेला सांगितलं होतं की तू एक तक्रार करून ठेव, लेखी तक्रार करून ठेव. त्याच्यानंतर माझं काही जाणं झालं नाही. चिकाटी कशी असते की त्या माणसांनी मला कंटिन्यू फोन केले परत की सोडायचं नाही, 3,000 रुपये घेतल्याशिवाय सोडायचं. मग शेवटी मी त्याला काल खूप प्रामाणिकपणे, कारण एक तर पहिली गोष्ट मला पटकन राग येत नाही, आला तर मला आवडता येत नाही, म्हणून मी त्याला प्रेमात ही गोष्ट सांगितली, बाबा बघ तुम जितना मुझे पहचानता है वो कॉन्टैक्ट लिस्ट वाले उससे ज्यादा मुझे पहचानते हैं. मैंने लोन लिया है नहीं लिया है कुछ भी हो, तुम बैंक रिकवरी का आदमी नहीं है ये मैं गारंटी लिख के दे सकता हूँ. और अगर तेरे को सही में मेरे से अगर पैसा वसूल करना है तो मुझे आकर मिल, मैं तेरा आने जाने के भाड़े के साथ तेरी लोन अमाउंट जो है वो भी देता हूँ, क्योंकि आज तक मैंने 3,000 रुपये का लोन कभी लिया नहीं. एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी बोलून सुद्धा तो समोरचा माणूस जेव्हा ऐकत नाही त्यावेळेला आपण अशा वेळेला ब्लॉक करून टाकतो. तर हा सगळा उद्देश सांगायचा कारण कळत नकळत आपल्या जीवनात आपल्या अपरोक्ष बऱ्याचदा अशा काही गोष्टी बोलल्या जातात त्याच्यामुळे आपण हर्ट होतो. बरोबर आहे, आपण हर्ट होतो. यार मेरे बारे में ऐसा क्यों सोच रहे,
मेरे बारे में ऐसी बातें क्यों चल रही है, क्या है ऐसा, मैंने किसका क्या बिगाड़ा है ना। ये हर बार दिमाग में आते रहता है। लेकिन वही टाइम पर अपने को कुछ चीजें पता चलती है कि सही में अपने साइड वाले कौन है और सामने वाले साइड के कौन है। क्योंकि जिनको पता है कि सामने वाला बंदा क्या है, वो आपके साथ में ही खड़ा रहेगा, और जिसको पता है कि आप में कुछ गड़बड़ है, वो दूसरे के साइड में चला जाएगा। तो ये एक अपॉर्चुनिटी के तौर पर मैंने लिया कि बाबा चलो, इसमें से जितने लोग मुझे सवाल पूछ रहे हैं, अच्छी बात है कि मुझे सवाल पूछ रहे हैं। जो लोग विश्वास रख रहे हैं वो मेरे आदमी, और जो विश्वास नहीं रख रहे वो मेरे आदमी नहीं है, दैट्स इट। तो इसमें से भी एक सीखने की बात यह है कि हम लोगों को हमारे सामने जो सिचुएशन आती है वो कुछ ना कुछ तो सिखाने के लिए आती है। जरूरी नहीं है कि वो सिचुएशन क्या है, कैसी है, किस तौर से आई है, किस रूप में आई है, क्या बताने के लिए आई है। और हर एक मुसीबत के पीछे कुछ ना कुछ तो आपके लिए अच्छा कुछ मैसेज, हिडन मैसेज रखा हुआ होता है। खाली वो हिडन मैसेज क्या है वो देखना आना चाहिए। बीच में मेरा एक दुश्मन था, बहुत दुश्मन इन द सेंस, समझ लो दुश्मनी, लेकिन पहले वो मेरा बहुत अच्छा दोस्त था। लेकिन उसने अचानक मेरे साथ में दुश्मनी चालू कर दी। तो मैं सोचने लगा, यार इसने मेरे साथ दुश्मनी क्यों की, क्या क्या कारण था, मैंने क्या बिगाड़ा था, मैंने क्या किया था, ये सब चीजें। तो मैंने थोड़ा पहले शुरू में मुझे भी जैसे रिवेंजियस थॉट्स नॉर्मली आते हैं कि कोई सामने वाला बंदा अपने ऊपर कुछ लांछनास्पद कुछ करे, तो हमको भी एक रिएक्शन देने का एक अंदर से जागता है आदमी। तो बाद में मैंने सोचा, यार अगर वो बंदा रिएक्शन देने के लायक हो तो रिएक्शन दे भी दे, लेकिन अगर वो रिएक्शन देने के लायक भी नहीं है तो छोड़ दो, उसे किसी मोड़ पर जाके छोड़ दो। तो बाद में मैंने सोचा, ये जो मैंने बोला ना कि कुछ भी चीजें होती है उसमें कुछ ना कुछ तो हिडन मैसेज होता है। तो बाद में मैंने सोचा कि जब वो दोस्त बनकर मेरे साथ में था तो आई यूज टू स्मोक। दिन में लगभग 20-30 सिगरेट में फूका करता था। लगभग ये 2-4 साल पहले की बात है। आज के तारीख में एक भी सिगरेट पीता नहीं हूं, नो निकोटीन। तो अगर उस चीज का किसी को क्रेडिट देना है, जाहिर सी बात है मैंने बंद किया है तो मुझे वो क्रेडिट मिलेगा ही, लेकिन मैं उसको भी क्रेडिट दूंगा ना, यार उसने मेरा बंद किया है। चलो बुरा के बुरा इंसान क्यों ना हो, लेकिन उसने कुछ ना कुछ तो मेरे लिए अच्छा करके गया। दूसरी बात अच्छा करके क्या गया कि जल्दी से किसी के ऊपर विश्वास मत रखो, जल्दी से किसी के ऊपर विश्वास ना रखो। तो ये कुछ चीजें होती है लाइफ लेसन देने के लिए, आपको समजने के लिए, आपको बताने के लिए, तुम्हाला काही ना काहीतरी शिकवण्यासाठी काही ना काहीतरी गोष्टी घडत असतात। पण त्या घडणाऱ्या गोष्टींमधनं आपल्याला नेमकं काय शिकायचंय, या गोष्टीचा ज्याला आपण म्हणतो तो स्विच आहे आपला, शिकण्याच्या संदर्भातला स्विच। जे शाळेत जात असताना आपण तो स्विच ऑन केला होता, प्रत्येक वर्गात पहिलीत असताना, दुसरीत असताना, 10वीत असताना आपण तो स्विच ऑन ठेवला होता, कारण का आपल्याला परीक्षा द्यायची होती। पण 10वी-12वी नंतर जसं शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर आपल्याला परीक्षा द्यायची नव्हती, त्यामुळे ते आपण शिकण्याचा जो स्विच होता तो ऑफ करून टाकला। जो सीखने का जो बटन था वो हमने बंद कर दिया। इसकी वजह से क्या हो गया, हमारी इंफॉर्मेशन दिमाग में जो है वो रिस्ट्रिक्टेड हो गई, और उस रिस्ट्रिक्टेड इंफॉर्मेशन के साथ में ही हम डील करना चालू कर दिया। तो उसके साथ में बाहर की आने वाले लोग किस नजरिए से हमारे साथ बात करते हैं, किस तौर से हमारे साथ बात करते हैं, क्या एग्जैक्टली उनके पीछे का मोटिव है, ये सीखने का जो नजरिया रहता है उस समय हमने वो स्विच ऑफ किया रहता है। तो मेरे ख्याल से जिंदगी का उम्र का कोई भी पड़ा हो, कोई 60 साल का है, कोई 50 साल का है, कोई 25 साल का है, कोई 17 साल का है, उसने अपनी जिंदगी में सीखने का जो स्विच है वो हमेशा ऑन रखना चाहिए, ताकि आपको अपनी जिंदगी के बारे में कुछ ना कुछ तो रेगुलर बेसिस पर आप वो इंफॉर्मेशन आपके पास आती रहे, जिससे आप अपने अंदर बदलाव कर सको। जैसे कि हम लोग देखते हैं कि बंदर से इंसान बनते हुए कैसे टीवी में दिखाते हैं कि पहले बंदर था, उसके बाद उसने आग का शोध लगाया, आगीचा शोध लावला, त्याच्यानंतर चाकाचा शोध लावला, त्याच्यानंतर त्याने गुफेचा शोध लावला राहण्यासाठी। असं करत करत तो इन्फॉर्मेशन घेत 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 आतापर्यंत आलाय, बरोबर आहे ना। पण आता काय झालंय, आता आपल्या हातात फोन आल्यामुळे जी काही इन्फॉर्मेशन आहे ती ह्याच्यातच आहे असं वाटायला लागलं।
आपण बाकीच्या जगाला आजूबाजूला काय घडतंय काय नाही घडतंय या गोष्टीकडे बघतच नाही. माझं जीवनमान जे चाललेलं आहे ते बरोबर ट्रॅकवर चाललेलं आहे असं एक साईड बाय साईड वाटत राहते. माझा काही प्रॉब्लेम होत नाही असं मला साईड बाय साईड वाटत राहते. पण ऍक्च्युली मध्ये तो प्रॉब्लेम न लक्ष दिल्यामुळे एका पायरीवरनं दुसऱ्या पायरीवर, दुसऱ्या पायरीवरनं तिसऱ्या पायरीवर तो वाढत चाललाय. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याच्या मागचा उद्देश एवढाच की या तुम्ही इथे आलेला आहात. मी आज कुठल्याही व्यसनाच्या संदर्भातला विषय बोलणार नाही. का बोलणार नाहीये? कारण का मला असं वाटतं की तुम्हाला ही गोष्ट कळायला पाहिजे की आपल्यामध्ये हा बदल का झाला. त्याचे काही हिंट पॉइंट्स आहेत. जसं आपण शिकण्याचं बटन बंद केलं, आपल्याला जी इन्फॉर्मेशन मिळण्याचं बटन जे होतं ते बंद केलं, आणि इन्फॉर्मेशन आली जरी तरी ती डोक्यामध्ये प्रोसेस करण्याचं बटन बंद केलं. आपल्याला लहानपणापासूनच शिकवलं गेलेलं आहे दारू वाईट आहे, नशेची साधनं वाईट आहेत, नशा करणारे मित्र वाईट आहेत. असं कोणाला इथे बसलेल्यापैकी शिकवलंय का की जोपर्यंत तुझे 3 मित्र बेवडे नसतील तोपर्यंत तुला घरात घेणार नाही? असं कोणाला शिकवलं नाही. मला नाही वाटत असं कोणी शिकवलं. त्यामुळे प्रॅक्टिकली बघायला गेलं तर हे आपल्या ब्रेननी प्रोसेस करायचं होतं की माझे मित्र काय असायला पाहिजे, मी कोणाच्या नेटवर्कमध्ये राहणार आहे, माझ्या बरोबरची संगत कोण कोण असणार आहे, माझ्या लाईफचे जे गोल आहेत त्या गोलच्या संदर्भात काय असणार आहे. काही महत्वाचे मुद्दे आपले या सगळ्या प्रोसेसमध्ये मिस झाले. प्रत्येक जण शाळा कॉलेजमध्ये होता. शाळा कॉलेजमध्ये असताना प्रत्येकाला काही ना काहीतरी बनण्याची उमेद होती. कोणाला क्रिकेटर बनायचं असेल, कोणाला इंजिनियर बनायचं असेल, कोणाला बिझनेसमॅन बनायचं असेल, कोणाला अजून काही बनायचं असेल. आणि त्या बिझनेससाठी आपण पॅशनेट होतो. समजा मला क्रिकेटर बनायचंय, मला फास्ट बॉलर बनायचंय, ओपनिंग बॅट्समन बनायचंय, त्यासाठी प्रॅक्टिस करायची, त्यासाठी मला किट पाहिजे, मला शूज पाहिजे, मी सकाळी 7 वाजता उठायला पाहिजे, मी मैदानावर पोहोचायला पाहिजे, मी रेग्युलर रनिंग करायला पाहिजे, हे पॅशन होतं. आत्ताच्या कंडिशनला ज्या वेळेला तुम्ही बाहेर होतात त्यावेळेला असं कुठलं पॅशन होतं का? नाही. का नाही? कारण ती प्रोसेस करण्याचं बटन बंद केलेलं आहे. आपण भविष्यात काय असणार आहोत, आपण भविष्यात काय करणार आहोत याविषयी विचार करण्याचं प्रोसेसचं बटन आपण बंद केलेलं आहे. त्या काळामध्ये ज्या वेळेला आपण सगळ्या गोष्टीची सुरुवात केलेली होती त्या काळामध्ये एन्जॉय करणारे 4 मित्र होते. त्या 4 मित्रांबरोबरच आपण एन्जॉय करायला सुरुवात केली आणि एन्जॉयमेंट म्हणून थोडी घेता घेता सुरुवात झाली. आजच्या टप्प्यावर 10 वर्षांचा कमीत कमी काळ उलटला असेल. त्या 10 वर्षानंतर ते 4 मित्र आजही तुमच्या बरोबर तीच पार्टी करतायत का? नाही. ते 4 मित्र किंवा ते 3 मित्र आपापल्या आयुष्यामध्ये, आपापल्या करिअरमध्ये, आपापल्या लाईफमध्ये फार पुढे निघून चाललेत आणि आपणच त्या एन्जॉयमेंटच्या चक्करमध्ये फिरत राहिलो. का फिरत राहिलो? इन्फॉर्मेशनचं बटन ऑफ केलं. मी जे करतोय त्याच्यामुळे पुढे काय होणार आहे या गोष्टीविषयी मी जाणीव करूनच नाही घेतली. त्या काळामध्ये मला जे सपोर्ट करणारे मित्र होते, माझे हितचिंतक जे होते, त्यांची संख्या किती होती? 100तनं 95% असेल की नाही? त्या काळात ज्या वेळेला खूप नवीन तुम्ही सुरुवात करत होतात त्यावेळेला तुमच्याकडे जी मित्रमंडळींची किंवा ओळखीच्या लोकांची जे काही संघटन असेल त्याच्यापैकी मला असं वाटतं 95% लोक निर्व्यसनी असतील. 5% हार्डली 5%, पण मी खूप जास्त सांगतोय, पण 5% आपण धरूया, 5% लोक त्यावेळेला व्यसनी होती. आत्ताच्या कंडिशनला ते रेशो काय आहे? आत्ताच्या कंडिशनला 95% व्यसनी मंडळी आहेत आणि 5% निर्व्यसनी मंडळी आहेत. एवढा मोठा शिफ्ट झाला आणि त्या 5% फक्त आपले घरचे उरलेत. बाकीचा बाहेरचा कुठलाही माणूस, निर्व्यसनी माणूस माझ्या ओळखीमध्ये उरलेला नाही. का असं झालं? अगेन ते इन्फॉर्मेशन घेऊन प्रोसेस करायचं बटन मी ऑफ केलं. इथे या 3 मी फॅक्टर्स तुम्हाला, असे भरपूर फॅक्टर मला सांगता येतील. खरं सांगू ना, मी या विषयामध्ये मी तुम्हाला पाहिजे तेवढं सांगता येईल की काय काय होऊ शकलं असतं त्या काळामध्ये जर प्रोसेस ऑन ठेवली असती तर.
पण आताच्या कंडिशनला आपल्याला काही महत्वाचे उद्देश आहेत. आता तुम्हाला जी इन्फॉर्मेशन मिळते माझ्याकडून, काउन्सिलरकडनं किंवा कुठल्याही व्यक्तीकडनं तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन मिळते, त्या इन्फॉर्मेशनचा तुम्ही कशा प्रकारे वापर करता, त्या इन्फॉर्मेशनला तुम्ही कशा प्रकारे प्रोसेस करता, त्याच्यावर सगळं तुमचं भविष्य डिपेंड आहे. मला असं वाटतं की तुम्ही इथे प्रत्येक जणांनी एकमेकांशी बोलताना, एकमेकांशी वागताना भविष्याच्या बाबतीत फक्त चिंता करत राहणं, हे एवढं धरून काय उपयोग नाही ना. मध्यंतरी मी एका ग्रुपमध्ये पण मी बोललो होतो की आपण कुठे जन्माला येणार आहोत हे आपल्या हातात होतं का? नाही. आपण कोणाच्या घरात जन्माला येणार आहोत हे आपल्या हातात होतं का? नाही. आपण कुठे मरणार आहोत हे आपल्या हातात आहे का? कुठल्या आजारामुळे मरणार आहोत हे आपल्या हातात आहे का? नाही. जर या दोन्ही गोष्टी जर हातामध्ये नाही आहेत, तर मधलं जे आयुष्य आहे हे पास्ट आणि फ्युचर मध्ये नाही जगणार आहे ना, आपण प्रेझेंट मध्ये जगणार आहे. माझा आजचा दिवस मी कशा प्रकारे चांगल्या पद्धतीने नेईन यासाठी तुम्हाला इन्फॉर्मेशनच कामाला येईल. जी काही तुमची इन्फॉर्मेशन तुमच्या डोक्यामध्ये प्रोसेस करण्याची जी इन्फॉर्मेशन आहे त्या प्रोसेसमध्येच होईल. आत्ताच्या कंडिशनला त्या प्रोसेस करप्ट झालेली. मला आत्ता डिस्टर्ब वाटतंय, चला दारूच्या बारमध्ये जाऊया. आता मला आनंद व्यक्त करायचा आहे, चला मित्रांबरोबर पार्टी करूया. गटारी आली, आनंद उत्सव, 31 डिसेंबर, बापरे, मग तर काय, आपण सगळं आयुष्य, जीवनमान सगळं काही विसरून त्या एका दिवसासाठी डेडिकेटेड होऊन जातो. अगेन आपली ती सिस्टम, जी प्रोसेस करण्याची जी सिस्टम आहे ती एवढी करप्ट झालेली आहे की आपल्याला त्या दिवसाचं एक्झॅक्टली काय महत्व आहे हेच कळत नाही. 31 डिसेंबर म्हणजे काय, असं काय जगातला, काय असं कुठल्या इतिहासाच्या पत्रिकेत, वेद पुराणामध्ये, कुराणामध्ये, बायबलमध्ये असं लिहिलंय का की 31 डिसेंबर, 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत जोपर्यंत तुम्ही कंटिन्यू पीत दिसला नाही तर देव तुम्हाला 1 तारीख बघू देणार नाही, असं काही कुठल्या पुस्तकात लिहिलंय का? पण आपण बॅक डेटेड जाऊन विचार करा की 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर आपलं एवढं त्याविषयी प्रेम, एवढं त्याविषयी आकर्षण की बाकीच्या घरातल्या वस्तू विकायला लागल्या तरी चालतील, पण ते 31 डिसेंबर मी करणार. आता सध्या श्रावण चालू आहे, पण हा श्रावण सुरू होण्याच्या अगोदर आखाड, गटारी, तो गटारीचा दिवस येणार आहे म्हणून मी नॉनव्हेज, अमकं तमकं सगळी तयारी, बाटल्या बिटल्या सगळ्या प्रकारची तयारी करून अशा प्रकारे तयारी करत होतो की श्रावण माझा कडक असणार आहे. त्यानंतर श्रावणाचा प्रत्येक दिवस आपण गटांगळीच खाल्लेली आहे. त्यामुळे हे फक्त जी इन्फॉर्मेशन आहे गटारीच्या बाबतीतली, वाढदिवसाच्या बाबतीतली, 31 डिसेंबरच्या बाबतीतली, याविषयीची इन्फॉर्मेशन आपल्या डोक्यामध्ये करप्ट झालेली. त्याला पुन्हा एकदा पुसायला लागेल, तो फळा तुमचा पूर्ण पुसा एकदा आणि त्याच्यावर नव्याने लिहा की बाबा हे जे दिवस आहेत हे माझ्यासाठी धोक्याचे दिवस आहेत. या दिवशी माझा पाय घसरू शकतो आणि एकदा माझा पाय घसरला तर मला सावरता येत नाही, ही महत्वाची इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये लिहून ठेवा. सो अल्टिमेटली अगेन मी सगळ्यांची पुन्हा एकदा माफी मागतो. आजचा दिवस मी व्यसनाच्या विषयाकडे जाणार नव्हतो, पण ते शेवटी म्हणतात ना, ओघाचं वळणाचं पाणी वळणावरच त्या पद्धतीने झालं. पण सांगायचा उद्देश एवढाच की बाहेरच्या जगामध्ये तुमच्याविषयी काय बोललं जातंय कधीच माइंड नका करू. तुम्ही जर चांगले राहत असाल तर तुम्हाला जग चांगलंच म्हणणार आहे. तुमच्या हातून जर चुका होत असतील आणि तुमच्या मनाला वाटतंय चुका होत आहेत तर मग प्रॉब्लेम आहे. कारण आपण त्या चुका, माझ्या मनाला माहीत असूनही मी त्या चुका कंटिन्युएशन मध्ये घेतोय, याचा अर्थ मी माझी कबर स्वतः खोदतोय, माझ्या चितेला लाकडं मी स्वतः जमा करतोय. आणि आपलं शरीर एवढं रेजिस्टन्स नाहीये, एवढा आपल्या शरीरामध्ये ताकद नाहीये की तुम्हाला वयाच्या 60व्या वर्षापर्यंत, 70व्या वर्षापर्यंत आहे त्या परिस्थितीसह तुम्हाला पिता येईल किंवा तुम्हाला व्यसन करता येईल किंवा त्या सगळ्या गोष्टी करता येतील. बऱ्याच लोकांच्या रिपोर्टमध्ये तर लिव्हरनी आत्ताच उत्तर दिलेलं आहे तेव्हा बस झालं, आता आम्ही नाही तर हडतालवर निघून जाऊ. लिव्हर म्हणते नाही, आता काय काम नाही करणार. या परिस्थितीपर्यंत जाईपर्यंत वाट बघायची कशाला, आहे की नाही? या वेळेपर्यंत जायची वाट कशाला बघायची? आपल्याला, आपण सेंटरमध्ये दाखल झालेलो आहोत, आपल्याला जी इन्फॉर्मेशन पाहिजे ती इन्फॉर्मेशन मिळते. आपल्याला
मला असं वाटतं की आपल्याला इकडे जे काही चर्चा होते आपल्या संदर्भात, आपल्या लाईफच्या संदर्भात, ती कुठे ना कुठेतरी अनुभवातनं आलेली गोष्ट आहे. माझ्या अनुभवातनं आलेली आहे, बाहेरचे जे ग्रुप्स घेणारी लोक आहेत त्यांच्या अनुभवातनं आलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा तुम्हाला व्हावा हा एक प्युअर उद्देश आहे. पण या उद्देशाचा अर्थ असा होत नाही की बाबा मला तुम्हाला 45 मिनिटं आपलं काही ना काहीतरी टाइमपास करायचं आहे, तुमच्याबरोबर काहीतरी बडबड करायची आहे म्हणून त्याच्यातनं काही ना काहीतरी सार्थकी लागो नाही तर नाही लागो, मी आपला ग्रुप घेऊन खाली जाणार, असं नाहीये. मला प्रत्येकाला मी विचारतो, प्रत्येकाच्या घरी मी विचारतो की बाबा काय काय प्रॉब्लेम चालू आहे, काय नाही चालू आहे, त्याला काही प्रॉब्लेम आहे का, काही काही गोष्टी आहेत का, काही अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्यातनं आपल्याला त्याच्यामध्ये जास्ती सुधार करता येईल, या गोष्टीविषयी विचार करतो. तो फॉलोअप तुमच्याकडनं जरी झाला नाही तरी मी माझ्याकडनं करण्याचा प्रयत्न करतो किंवा अशी एक यंत्रणा उभा करण्याचा प्रयत्न करतो ज्यांच्याकडनं फॉलोअप घेतला जाईल आणि तुमची खुशाली मला कळेल. सो आय एम टेकिंग इन्फॉर्मेशन, मी ती प्रोसेस करतोय. कुठला व्यक्ती चांगला आहे, कुठला व्यक्ती चांगला नाहीये. इवन मी इथे बसल्या बसल्या सुद्धा मागच्या 2-4 सेशनमध्ये मी ज्यांची ज्यांची नावं घेतली ते आजपर्यंत क्लीन आहेत. का क्लीन आहेत? कारण का मला ती बॉडी लँग्वेज पकडता येते, मला ती बॉडी लँग्वेज समजते. या माणसाला बाहेर पडण्याची कितपत इच्छा आहे, या माणसाला त्याविषयी काय वाटतंय, आपण चुकलो आहे या गोष्टीचा एक्सेप्टन्स आहे का. म्हणजे मला आता जरी हा व्हिडिओ चालू असला तरी मला सांगायला काही प्रॉब्लेम नाही की बाबा बरेच लोक असेही आहेत जे सेंटरचा एक गॅरेज म्हणून वापर करतात. बाहेर कशी टू व्हीलर आपली खाडखुड खाडखुड आवाज करायला लागले की आपण गॅरेजला टाकतो, त्यातले 2-4 पार्ट रिपेअर झाले की परत आपलं आहे ते आहेच. तसंच काही लोक सेंटरमध्ये येतात, स्वतःहून येतात, स्वतःहून ऍडमिट होतात, तो बॉडी पार्ट सगळे रिपेअर झाले की परत बाहेर गेल्यानंतर जे आहे ते आहे. सो अशा लोकांनी, ज्या लोकांनी आमचं केंद्र चालवण्याचा जो विडा उचललाय त्याच्याबद्दल मी त्यांना अप्रिशिएट करतो. बाबा अशी मित्रमंडळी पाहिजे. नाही रे, असं कोणाच्या बाबतीत व्हावं असं वाटत नाही. पण आहे, अरे काय करणार रे, मी काही झालं तरी फॅक्ट लपवू शकत नाही. मी घरच्यांसमोर फॅक्ट लपवत नाही. मी घरच्यांसमोर सगळ्या गोष्टी, म्हणजे माझ्या घरच्यांसमोर नाही, इथे असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या घरच्यांसमोर जी फॅक्ट आहे ती फॅक्ट सांगतो. मला किती % चान्स वाटतो, किती % चान्स नाही वाटत, काय गोष्ट आहे काय गोष्ट नाहीये, मी क्लिअरली सांगून देतो. का असं व्हायला पाहिजे? कारण का जर तुम्हाला जर व्यवस्थित व्हायचंय तर फॅमिली मेंबरना मजबूत करणं खूप गरजेचं आहे. फॅमिली मेंबर जर मजबूत असतील तर त्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने होतील. आता साहजिकच की इथे असणाऱ्या प्रत्येक माणसाचा आपल्या घरच्यांशी बोलण्याचा जो उत्साह आहे, घरच्यांशी बोलण्याच्या संदर्भात जी इच्छा आहे ती अगदी शिगेला पोहोचलेली आहे. पण तीच लोक जेव्हा बाजूला बसलेली होती घरात असताना, आपण हा तोंडातनं शब्द काढला रे काढला की आपल्याला ताट वाढून मिळत होतं, त्यावेळेला ही उत्कंठा होती का त्यांच्या बाबतीत? त्यांच्याशी बोलण्याच्यासाठी ती उत्कंठा होती का? नव्हती. मला माहितीये की आपण व्यसनमुक्ती केंद्रात आहोत, याचा अर्थ ही एक निगेटिव्ह कंडिशन आहे. पण ही निगेटिव्ह कंडिशन उभं करणं आणि तुम्हाला त्या परिस्थितीची जाणीव करून देणं हे माझं काम आहे. बरं, मला एक सर्वसाधारण तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे की आपण देवाचा धावा कधी करतो? संकटात असल्यावर. देवा, आता मी काही असं करणार नाही, प्लीज मला मदत कर, मला याच्यातनं बाहेर काढ, है ना. मग आता तुम्ही विचार करा की तुम्हाला मला जाणीव करून द्यायची आहे की बाबा अरे ते तुझे घरचे लोक जे आहेत ते तुझे खरे हितचिंतक आहेत, तुझा ट्रॅक चुकलेला आहे हे समजवण्यासाठी मी तुम्हाला राजेशाही थाटात ठेवलं, तुमच्या पुढे रोज येऊन बोललो, बोलिए आका आज खाने में क्या लेंगे, असं जर मी बोललो तर तुम्हाला ती जाणीव होणार आहे का? कोणाला होईल जाणीव? तो म्हणे अरे बहुत भारी काम है यार, रोज एक आदमी आ रहा है पूछ रहा है मेरे को क्या खाने में चाहिए और क्या चाहिए, है की नाही, मेरा सेंटर फुल हो जाएगा, है ना. माझं काम ते नाहीये, माझं काम हे आहे तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव करून देणं की एक्झॅक्टली काय मिसिंग आहे लाईफमध्ये. लाईफमध्ये हे मिसिंग आहे की आपण ज्या लोकांना महत्व द्यायचं त्या लोकांना महत्व न देता नको त्या गोष्टीला महत्व देतोय. जसं मी उदाहरणाच्या सुरुवातीला सांगितलं की कोणीतरी काहीतरी माझ्याविषयी काहीतरी बाहेर बोलतंय म्हणून मी डिस्टर्ब झालो, मी त्या गोष्टीचा विचार करत बसलो. नंतर मग मला या विषयातले जे एक्सपर्ट आहेत त्या एक्सपर्टनी सांगितलं की समजा त्या माणसाने तुझी बदनामी केली, त्याला काय मिळणार आहे? काहीच नाही. पण तुला कंटिन्युअसली फोन केल्याने त्याला असं कदाचित वाटेल की बाबा हा कधी ना कधीतरी घाबरेल आणि घाबरून पैसे देईल, म्हणून तो प्रयत्न करतोय. तुला ज्या नंबरवरनं फोन येईल तो नंबर ब्लॉक कर. मी माझ्या फेसबुकला, इन्स्टाला
व्हॉट्सअपच्या ग्रुपला, ब्रॉडकास्टिंगला सगळ्यांना मेसेज पाठवून टाकला की बाबा माझा नंबर हॅक झालेला आहे, माझ्याविषयी कुठली अशी गोष्ट आली तर तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. आता हीच प्रोसेस जर माझ्याविषयी तुमच्याविषयी बाहेर बोललं जातंय की हा एक बेवडा आहे, अमका आहे, तमका आहे, असा आहे, तसा आहे, या गोष्टीचा विचार करत मी जर इथे बसलो, तुम्ही सगळे किंवा बाहेर पडल्यानंतर विचार करत बसला की यार माझ्याविषयी बाहेर असं असं बोललं जातंय, यार काय करायचं, आणि मी तसं विचार करत बसलो आणि तसंच केलं, तर त्या व्यक्तीने जी अफवा पसरवलेली आहे ना ती खरी आहे असं सिद्ध होईल. तुमचं तुमचं नाव ऑलरेडी जे खराब करण्याचा प्रयत्न आहे त्याला आणखी तुमचं जे वागणं आहे ते आणखी त्याला सपोर्ट करेल. तर मी तसा नाही आहे हे दाखवण्यासाठी नाही, ऍक्च्युली तुम्ही तसे नाही आहात. इथे बसलेला कुठलाही माणूस हा मुद्दामून हार्डकोर ऍडिक्ट नाहीये, त्यामध्ये पूर्णपणे बुडालेला नाहीये. पण ही परिस्थिती कधीही कोणावरही येऊ शकते, ही परिस्थिती तुम्हाला समजली पाहिजे आता. कारण आता आपल्याला आपली लढाई फक्त आणि फक्त व्यसन सोडण्याच्या संदर्भात नाहीये. आता आपली लढाई स्वतःचं नाव बनवण्याची आहे. आता आपली लढाई व्यक्तिमत्व बनवायची आहे. आता आपली लढाई काहीतरी करून दाखवायची लढाई आहे. त्यामुळे तुम्हाला जे काही इथे इन्फॉर्मेशन मिळते ती इन्फॉर्मेशन फक्त अशी इकडनं तिकडनं जाऊ देऊ नका. त्या इन्फॉर्मेशनवर प्रोसेस करा. त्या प्रोसेस करता करा म्हणजे नेमकं काय की बाबा ह्या सगळ्या गोष्टी मी कशा प्रकारे अप्लाय करू शकतो, बाकीच्या जगाकडे दुर्लक्ष करून मी माझ्या आयुष्याला कशा प्रकारे सस्टेन करू शकतो. काल आम्ही एका रात्री पिकअपला चाललेलो होतो, त्यावेळेला ड्रायव्हरशी बोलता बोलता आम्ही जुन्या आठवणीमध्ये आम्ही रमलो. जुन्या आठवणीमध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की ज्या वेळेला काही मित्र असे होते की एकदम जीवाला जीव लावणारे होते. काही मित्र असे होते जे लोक फक्त पैसे काढणारे होते. काही मित्र असे होते की फक्त तू लढ, मी तुझ्या पाठीशी आहे, असे होते. पण नंतर नंतर माझ्या गोष्टीला हे लक्षात आलं की ह्या सगळ्यात मध्ये शेवटपर्यंत माझ्या साथीला कोण राहिला असेल तर ते माझ्या घरचेच होते. मित्रांची कुठलीही कॅटेगरी घ्या, म्हणजे हरेक दोष जरुरी होत आहे. आणि मुळात म्हणजे ना कधी कधी कुठला माणूस वाईट किंवा चांगला नसतो, त्याची वेळ चांगली किंवा वाईट असते. जर तुमची वेळ चांगली असेल तर सगळे लोक तुम्हाला चांगलं म्हणतील आणि आपल्याला सुद्धा ते लोक चांगले वाटतील. पण ज्या दिवशी तुमची वेळ खराब आली त्या दिवशी चांगल्यातला चांगला मित्र सुद्धा पाठ फिरून नाही गेला, आता त्याला तुम्ही अनुभव म्हणा किंवा काही म्हणा, पण जेव्हा तुमचे वाईट दिवस, तो बॅड पॅच तुम्हाला हिट केला, आपल्याला वाटत असतात ते लोक सुद्धा आपल्यासाठी उभं राहत नाही. ही वास्तविकता आहे, जगातली वास्तविकता आहे. त्यामुळे तुम्ही जर अशा संभ्रमात वावरत असाल की माझ्या पाठी एवढं असं असं काय काय आहे, अमका आहे, तमका आहे, याव आहे, त्या कोण नाही. जो टाइम खराब आता है ना, बस कुछ नहीं होता है. मैंने ऐसा किया है, यहाँ किया है, वो किया है, वो किया है, ये किया है, कुछ काम नहीं आता है. सो वो इतिहास में जो किया है वो किया है, लेकिन तुम अब क्या कर रहे हो ये इम्पॉर्टंट है. तुम्ही आत्ता चांगले आहात, तुम्हाला दरवेळेला सपोर्टला कोण ना कोणतरी मदतीला उभा राहील. पण त्यासाठी सुद्धा ते तुमच्या म्हणणं ती एक गोष्ट दिसायला पाहिजे की येस ही इज डुईंग समथिंग, काही ना काहीतरी ही गोष्ट करतोय. सो आजच्या सेशनचा मतितार्थ म्हणा किंवा तात्पर्य म्हणा, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आपलं जे बटन बंद केलेलं आहे ना इन्फॉर्मेशन घेण्याचं, इन्फॉर्मेशन प्रोसेस करण्याचं, ते परत एकदा ऑन करा. ते परत एकदा ऑन केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की मला भविष्यात काय करायचंय. मग आता माझ्याकडे काय काय सोर्सेस आहेत, किती सोर्सेस बाकी आहेत, माझ्याकडे काय होतं, मी काय गमवलंय, या सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन आपल्याकडे यायला लागेल. आणि मग आहे त्या प्रोसेस मशिनरीला घेऊन मी कशा प्रकारे प्रोसेस करत पुढे पुढे जाणार आहे या बाबतीत प्लान होतील. मी नेहमी क्रिकेटचं उदाहरण देतो की समजा आपली इंडियाची आणि कुठल्या तरी देशाची मॅच चालू आहे आणि 4-5 विकेट पडल्या समजा, आणि हार्दिक पांड्या आणि आपला सूर्यकुमार यादव किंवा अगदी तळातला कुठला तरी एक बॅट्समन पकडा, जडेजा खेळतोय, तर जेव्हा ओव्हर संपते त्यावेळेला बॅट्समन एकमेकांशी बोलतात, बरोबर ना. 5 विकेट गेल्या, 40 रन झालेत, ओव्हर संपली, एकमेकांशी बोलताना काय बोलत असेल ते असं बोलतात का, याला तो रोहित शर्मा नाही खेळला, विराट कोहली नाही खेळला, के.एल. राहुल नाही खेळला, सूर्यकुमार नाही खेळला आणि आमच्यावर जबाबदारी टाकली, आता आम्ही काय करणार आहे.
असं बोलत असतील की अरे आता आपण दोघं आहोत, आपल्या दोघांना मिळून प्रत्येक बॉल टू बॉल चांगल्या प्रकारे खेळून आपल्याला ही इनिंग पुढे न्यायची आहे, एक चांगल्या स्कोअरकडे जायचंय. या 2 स्टेटमेंट पैकी काय बोलत असतील? सेकंड स्टेटमेंट. इट मीन्स व्हॉट की त्या परिस्थितीतही एवढ्या मोठ्या इंटरनॅशनल लेवलला सुद्धा ते लोक हा विचार करतात की आता आमच्या हातात काय आहे. तर आपण जेव्हा आता या प्रोसेस करण्याच्या स्थितीमध्ये जेव्हा आहोत त्यावेळेला आता तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या ना की आता माझ्याकडे काय आहे. आता माझ्याकडे शरीर आहे, आता माझ्याकडे नातेवाईक आहेत, आता माझ्याकडे वेळ आहे, ज्या वेळेचा मी चांगला वापर करून माझ्या लाईफला एक वेगळ्या डायरेक्शनला घेऊन जाऊ शकतो. पण या सगळ्या गोष्टीसाठी कामी येणारे इन्फॉर्मेशन, जोपर्यंत ती इन्फॉर्मेशन तुम्ही प्रोसेस करत नाही, ही जी काही तुम्हाला या 3 महिन्यांमध्ये 2 महिन्यांमध्ये 4 महिन्यांमध्ये तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन मिळते, ती इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये जोपर्यंत तुम्ही ती प्रोसेस नाही करणार तोपर्यंत त्या गोष्टीचा तुम्हाला मार्गच मिळणार नाही. सो मला असं म्हणायचंय की म्हणजे ही गोष्ट जर तुम्हाला अगदी सोप्या भाषेत जर समजून सांगायची झाली तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की एकदा काय होतं की एका आश्रमामध्ये एक घायल पक्षी येऊन पडतो. तिकडचा आश्रमातला साधू त्या पक्ष्याला मलमपट्टी करतो. मलमपट्टी केल्यानंतर लक्षात येतं की हा पोपट आहे आणि ह्याला बोलता येते. ह्याला जर मी बोलायला शिकवलं तर हा बोलू शकतो. म्हणून तो त्याला 4 वाक्य बोलायला शिकवतो. शिकारी आएगा, दाना डालेगा, जाल बिछाएगा, पकड के लेके जाएगा. तर त्याला जेव्हा केव्हा त्या साधू महाराजाने हाक मारली की मिट्टू, तर तो लगेच 4 वाक्य बोलायला सुरुवात करतो. शिकारी आएगा, दाना डालेगा, जाल बिछाएगा, पकड के लेके जाएगा. एक दिवशी त्याच्या आश्रमामध्ये त्या एक पाहुणा म्हणून एक शिकारी खरंच येतो आणि तो बघतो ह्या पोपटाला खूप छान बोलता येते. तर तो साधूला म्हणतो मी याला पकडून घेऊन जाऊन दाखवणार. तर तो दुसऱ्या दिवशी खरंच येतो, जाळं टाकतो, दाणे टाकतो आणि तो पोपट त्याच्या बाकीच्या इतर पक्ष्यांबरोबर खेळत असतो. तर त्याला जी 4 वाक्य बोलायला शिकवली आहेत, शिकारी आएगा, दाना डालेगा, जाल बिछाएगा, पकड के लेके जाएगा, ही 4 वाक्य बोलत 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 उड्या मारत जातो. ते दाणे खायला जातो आणि शिकारी त्याला पकडून नेतो. आपल्या लहानपणापासून आपल्याला ही इन्फॉर्मेशन आहे की ही गोष्ट वाईट आहे. आपल्या लहानपणापासून आपल्याला म्हणजे जसं त्या साधू महाराजांनी त्याला 4 वाक्य बोलायला शिकवले, पण त्या 4 वाक्याचा अर्थ काय आहे हे त्या पोपटाला समजलं नाही. त्यामुळे त्याला पकडून घेऊन गेला ना तो. जर शिकारी काय आहे, जाळं काय आहे, दाणे कशाला म्हणतात, पकड के लेके जाएगा म्हणजे काय, ही गोष्ट जर माहिती असती तर त्याला पकडून घेऊन जाऊ शकला नसता. आपल्याला सुद्धा लहानपणापासून ही गोष्ट घरचे सांगतायत, काउन्सिलर सांगतायत, मी सांगतोय, इथे येणार प्रत्येक सेशनमध्ये सांगतोय. पण ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तरी जेव्हा केव्हा आपण बाहेर जातो आणि बघतो सरकार मान्य देशी दारूचे दुकान, शिकारी आएगा, दाना डालेगा, जाल बिछाएगा, पकड के लेके जाएगा, आपले पाय परत त्या दिशेने. मग इतका वेळ इतका बोलून इतकं सगळ्या गोष्टी करून ही इन्फॉर्मेशन घेऊन केलं काय? आपण प्रोसेस केलीच नाही ना. जर ही जी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते ती इन्फॉर्मेशन तुम्ही प्रोसेस केली तर ते दुकान दिसो नाही तर काही दिसो, ते माझ्यासाठी बनलेलं नाही. दॅट्स इट. इतक्या सोप्या पद्धतीने करता येईल. ओके. सो मला असं म्हणायचं की इथे असणारा प्रत्येक माणसाने या सगळ्या गोष्टीकडे तितक्याच तत्परतेने बघावं, तितक्याच गोष्टीने बघावं आणि येणारा प्रत्येक काळ, प्रत्येक वेळ फेस करण्यासाठी आपल्याला बाहेर पडायचं आहे. बाहेर पडल्यानंतर आपली खरी परीक्षा चालू होणार आहे. त्यामुळे आय विश यू बेस्ट ऑफ लक टू एव्हरीबडी. आणि प्रत्येकाने ती गोष्ट करून दाखवायची. मी आहे तुमच्या बरोबर. ठीक आहे. प्रार्थना करूया. जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याची धैर्य आम्हाला लाभो. आणि अशा परिस्थितीला बरोबर. आज नाश्त्यामध्ये काय 4-4 घास कमी खाल्लेत का काय केलंय? मग प्रार्थना म्हणताना देवा जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही, एवढं असं रटाळवाणं का? आपल्याला अरे उत्साहात बोला ना यार. काय ना काहीतरी आम्ही चांगली गोष्ट सांगितली आहे का डिप्रेशनची गोष्ट सांगितली आहे? चांगली जरा प्रार्थना म्हणताना तू जोश दिसू दे की. ठीक आहे. जी परिस्थिती
शकत नाही आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ते बदलण्याचे धैर्य आम्हाला लागू दे आणि अशा परिस्थितीला भेद धरण्याचे ज्ञान आम्हाला दे. बस दैट स्पिरिट जीत के दिखाएंगे हम लोग. ठीक है. ओके. बागे साहेब काय झालं का पूर्ण? झालं की